म्हणजे ही सांसारिक जीवन जगताना आध्यात्मिक अनुभूती जर आपल्याला अनुभवायची असेल, म्हणजे हे जीवन तर जगायचं आहे आपल्याला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कर्म तर करायचं आहे. तर कोणत्या प्रकारे साधना केली पाहिजे? पहिला कर्म हा पहिला देव आहे. साधना करताना जर तुम्हाला साधनेसाठी मुद्दामून वेळ काढायला लागतो. बरीच जण संसारात राहणारे माणसांचं काय बोलणं असतं, म्हणजे आम्हाला दिवसभराचं आम्ही संसाराच्या राडगाडग्यात असे जुंपलेलो आहोत की आम्हाला नामस्मरणालाही वेळ मिळत नाही, साधनेलाही वेळ मिळत नाही. किती लंगडी स्वभाव आहे. दिवसातले 24 तास त्यापैकी 8 तास आपण झोपा काढण्यात घालवतो. 5-6 तास आपले व्हॉट्सअपवर जातील, 3-4 तास सिरियल पाहण्यात जातात. त्यासाठी मुबलक वेळ आहे. पण ज्या साधनेसाठी वेळ, नामस्मरणाला काय वेळ लागतं? तुम्ही केव्हाही आणि कोणत्याही अवस्थेमध्ये नामस्मरण करू शकता. अगदी बसमध्ये आहात, काम करताय, पण काम म्हणजे काम सोडून करू नका. एखादा माणूस मशीनवर हे करता करता आणि त्याचा अंतर्मनाने जप केला तो फलित झाल्याशिवाय राहत नाही. स्त्रियांनी स्वयंपाक करता करता जप केला, अन्नामध्ये जे पावित्र्यतेचं तेज उतरेल, ते संपूर्ण परिवाराला चांगल्या रीतीने त्याचा आनंद उपभोगता येईल. सात्विकतेचा वसा त्या ठिकाणी जोपासला जाईल. चांगल्या रीतीने जडणघडण त्यांच्या मनाची होईल. अशा रीतीने तुम्ही नामस्मरण करा. पण आपल्याकडे किती 33 कोटी देव आहेत, कोणाचं नाव घ्यायचं तो प्रश्न. पण ज्याच्या नामामुळे तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अंतःकरणापासून आनंद लहरी बाहेर पडतील, त्याचं नामस्मरण करा. मग ते राम असेल, हनुमंत असेल, शिव असेल, पार्वती असेल, दत्त असेल, स्वामी असेल, तुमचे आई वडील असतील, कोणीही असू शकेल, त्याचं नामस्मरण तुम्ही करायचं. मग एकाने स्वामींचं केलं म्हणून मी स्वामींचं करायचं काही गरज नाही आहे. तुम्हाला वाटलं आहे शक्ती स्वरूपामध्ये महालक्ष्मीचं आहे, अंबाजीचं आहे, कोणाचंही तुम्ही करू शकता. आणि ते करताना तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि जेव्हा चांगल्या मनाने करता तेव्हा त्या फलित होतं. आणि संसारात राहून हेच करायचं. हे करता करता जेव्हा तुम्ही करता, सकाळी एक अर्धा तास तर आपण देऊ शकतो स्वतःसाठी, ध्यान धारणा याच्यासाठी. तोही बरेच जण देत नाही. म्हणजे अर्धा तास त्या ध्यान धारणेला, त्यावेळेस शांत बसायला शिका. हळूहळू बसण्याची सवय लावली शरीराला का मग बाकीचे येणारे विचार येतात जात आहेत, पण त्यांना तुम्ही निग्लेक्ट करू शकताय. आणि मग हळूहळू ती ध्यानाची पहिली पायरी येते, कारण कॉन्सन्ट्रेशन लेवल तिकडे वाढलेली असते. मग ती पहिली पायरी झाली का मग तुम्हाला एक वेगळा आनंद मिळू लागतो. तो हे करताना दिवसभर चांगलं कर्म म्हणजे काय, वाईट बोलायचं नाही, लांडी लबाडी चोरी चपाटी असं हे करायचं नाही. दुसऱ्याच्या अंतरात्मामध्येही परमात्मा असलेले आहे हे लक्षात घेऊन तुमचं वर्तन झालं पाहिजे. दुसऱ्याला दुखावू नका. आपण काय करतो, हा असा आहे, तो असा आहे, ती अशी आहे, ह्याच्यामध्ये आयुष्य घालवतो, दुसऱ्याचे दुर्गुण शोधण्यामध्ये, आणि स्वतःच्या दुर्गुणांकडे आपलं दुर्लक्ष होतं. मनुष्य जन्म तुम्हाला ईश्वराने का दिला आहे? स्वतःला सुधारण्यासाठी. दुसऱ्याला सुधारण्याचा मक्ता तुम्ही घेऊ नका, त्यासाठी ईश्वर समर्थ आहे. हे जेव्हा तुमच्या ध्यानात येईल त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने ध्यानाच्या याने पुढे अध्यात्माच्या मार्गाने पुढे जाल. आणि झोपण्यापूर्वी 5 मिनटं स्वतःला द्यायची, ती आत्मपरीक्षणासाठी. दिवसभराचा दिनक्रम नजरेसमोर आणा. आपण कोणाला फसवलं का, कोणाला लांडी लपाडी चोरी चपाटी केली का, तुमचे दुर्गुण तुमच्या नजरेच्या टप्प्यात येतील, ते हुडकून बाजूला काढा. सद्गुणांचा हिस्सा वाढीला लागेल आणि तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल. तुम्ही किती गुरुचरित्राची पारायणे केलं हे महत्त्वाचं नाही, त्या पारायणातून तुम्ही काय आत्मसात केलं, तुमच्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंटेशन केलं ते महत्त्वाचं आहे. तुम्ही किती कोटी जप केले हेही महत्त्वाचं नाही. एखादा जप असा असतो जो हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि तो ईश्वराकडे काउंट केला जातो. नाही तर आपण इथे बसलोय, सासूबाई बसले आहेत देवघरात आणि सुनबाईला शिव्या देते, असल्या जपाचा उपयोग होणार नाही. म्हणजे कर्माची सांगड घालून जर तुम्ही भक्ती केलीत, ईश्वर तुमच्यापासून दूर नाही आहे. चमत्कार माणूस घडू शकत नाही, पण तुमची भक्ती जर त्या लेवलला आली का चमत्कार जीवनामध्ये घडतात. या कलियुगातही घडतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.